भाई नमस्कार. नमस्कार. आपण हा शेवग्याचा आणि मकाचा पुढं तिकडे झेंडूचा प्लॉट आहे. या ठिकाणी आपण ग्रीन पॅन कंपनीचं भूमी पॉवर वापरलं आहे. भूमी पॉवर पण वापरलं आहे, प्रोम वापरलं आहे, पोटॅश वापरलं आहे आणि त्याच्यामध्ये एक 10 किलो 10-20 टाकलं आहे का दुसरं काय मिक्स केलं नाही. हां, आता इथं जादू काय झाली तर इकडून टाकत आलं आहे आपला गडी इथंपर्यंत. इथं बकेट संपले, खतं संपले बरोबर. त्याच्यानंतर पुढं इकडं उकूत थोडं थोडं टाकलंय किंवा टाकलंच नाही असं झालं, ते थोडं पडले, कम पडले. तर आता फरक आहे इथं. तर इथून इकडे जर डेव्हलपमेंट आपण बघितली तर हिरवीगार आहे, एकसारखी आहे, उंची पण सेम आहे. नेमकं इथून काय झालंय, खत कमी पडल्यामुळं इथं पिवळटपणा पण दिसतो आणि वाढ नाही. इथं पानाचा आकार जर बघितला तर जाड आहे, हा पान जाड आहे ना. आता इथं जर बघितलं तर हे पान पुढं पण फक्त 2 बोट आहे आणि ह्याच्यामध्ये असं हिरवागारपणा नाही बघा, थोडं ग्रोथ नाही त्याची. बकेट खत संपल्यामुळं आपला हा 4 दोऱ्यापर्यंत झाले प्रॉब्लेम. 4 दोरे जिथंपर्यंत बसलंय तिथंपर्यंत खत आपण टाकलं नाही, पण बाकी ओव्हरऑल जिथं खत टाकलंय तर तिकडे हिरवेगार झालंय. हे शेवग्याला आपण सुरुवातीला पहिला डोस टाकलाय बरोबर आहे ना. आता ज्यावेळेस आपण टाकलं त्यावेळेस हिची उंची केवढी होती? उंची फूट ते 1.5 फुटाच्या खाली होती. आता 2 ते 3 फुटापर्यंत गेली. ह्याच्यामध्ये फरक काय वाटतो तुम्हाला? हे खत टाकल्यानंतर काय चेंज झालं? चांगली आहे, क्वालिटी आहे. आणि ग्रीनरी फुटवा चांगला आहे आणि पानं मोठे. वाढीमध्ये काय फरक वाटते का? वाढीमध्ये चांगली वाढ आहे. हा म्हणजे जोशपूर्ण अशी वाढ आहे, हिरवट पण आहे. आपण जुन्या प्लॉटला पण टाकलं तिथं तर पूर्ण प्लॉट असं हिरवागार झालाय. हिरवागार आहे आणि फ्लॉवरिंग मध्ये आहे, सध्या फ्लॉवरिंग मध्ये आहे. मकाला तर खूप जबरदस्त असा रिझल्ट आला बघा. हिरवीगार आहे मका एकदम. झेंडू बी चांगली आहे, झेंडू पण चांगला आहे. 1 मिनिट आपण झेंडू जोया. दोन्ही झाडाच्या मध्ये तुम्ही टाकले भूमी पॉवर, बाजूला खड्डा मारून परत झापून माती वर झापली म्हणजे हे ड्रिप इथं पडतं ना. हा सोडून घेऊन बरोबर. तर पांढऱ्या मुळाची संख्या पण जास्त वाढल्यासारखं वाटते. नंतर टोटल लावलेले असल्यामुळे ते बारके दिसायला लागले. बाकी सगळ्याचा आपला कलर उंची जर बघितली तरी एक समान आहे. आणि पूर्णच प्लॉट आता वाढीच्या स्टेज मध्ये आहे, ग्रोथ पकडला समजा. हिरवटपणा छान आहे बघा झेंडू मध्ये पण. किती एकरचा प्लॉट आहे? झेंडू आणि शेवगा मिळून सगळाच हा पूर्ण कितीचा आहे? 5 एकर आहे ना. ज्या ठिकाणी मेन पीक आपलं आहे शेवगा, आंतरपीक आपण मका आणि झेंडू केलेला आहे. ते मका जे आहे ते स्वीट कॉर्न आहेत. ओके. हा कोण्या कंपनीचा आहे? सिजंटाचा आहे का? ओके.